कॉक्रोच जनता पार्टी जन्माला घालणारे आणि नीट पेपरफुटी विरोधात दिल्लीतल्या जंतर मंतरवर यशस्वी आंदोलन करणारे अभिजित दिपके सध्या वेगळ्या मोहिमेवर आहेत। महाराष्ट्रातील ग्रामीण शाळा सुधारण्यासाठी त्यांनी स्कूल ठीक करो अभियान सुरू केलंय आणि याच अभियानासाठी त्यांनी हिंगोली जिल्ह्याचा दौरा केला। या दौऱ्यादरम्यान ग्रामीण महाराष्ट्रातील सरकारी शाळेचं वास्तव जगासमोर आलंय। काय आहे हे वास्तव बघूया आमचे प्रतिनिधी माधव दिपकेंचा हा स्पेशल रिपोर्ट। हिंगोली जिल्ह्यातल्या लिंबाळा गावातली जिल्हा परिषदेची शाळा, मुख्याध्यापक विनोद कटके देशी दारू पिऊन आडवे झाले आहेत। स्वतःच्या पायावर उभं राहण्याइतपत ही शुद्ध आली तेव्हा मुख्याध्यापकांचा हात पुन्हा एकदा बाटलीकडे वळला। मात्र आता हे मुख्याध्यापक पुन्हा एकदा वर्गात दारू पिऊन झोपणार नाहीत, कारण त्यांचं निलंबन झालंय। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी हा व्हिडिओ एक्स पोस्टवर शेअर केला होता। तसंच या मुख्याध्यापकांच्या निलंबनाची मागणी करत आंदोलनाचा इशाराही दिला होता। इतके दिवस निवेदन देत होतो तरी हे प्रशासन काय ऐकायला तयार नव्हतं, पण आता कुठं जाऊन त्यांना जाग आलेली आहे। जेव्हा गावकरी म्हणले की आम्ही आंदोलनाला बसू, मला असं वाटतं इथपर्यंत वेळ आलीच नव्हती पाहिजे। एक प्रिन्सिपल तुमचा दारू पिऊन शाळेत झोपतोय, तिथे ते व्हिडिओमध्ये दिसतोय, तो देशी दारूची बॉटल उचलतोय आणि तरी त्याच्यावर कारवाई करण्यात नाही आली। गाववाल्यांनी सांगितलं त्यांनी आजपर्यंत 5 वेळेस निवेदन दिलं होतं तरी कारवाई करण्यात नाही आली। ते इथपर्यंत मॅटर आलंच नव्हतं पाहिजे। हे जेव्हा पहिल्यांदा आढळलं तेव्हाच काढण्यात आलं पाहिजे होतं। प्रशासनाने मुख्याध्यापकाचं निलंबन तर केलं, मात्र तरी देखील अभिजित दिपकेंना लिंबाळ्यातल्या शाळेसाठी आंदोलनाला बसावं लागलं, कारण शाळेत शिकवण्यासाठी गावकऱ्यांनी 4 शिक्षकांची मागणी केली होती, मात्र त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत होतं। स्कूल ठीक करो या अभियानाची सुरुवात अभिजित दिपके यांनी हिंगोली जिल्ह्यातून केली होती। लिंबाळा गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक दारू पिऊन आढळला होता आणि त्याला निलंबित करावं अशी मागणी अभिजित दिपके यांनी केली होती आणि त्या मागणीनंतर काल त्याला निलंबित केल्यानंतर आज अभिजित दिपके पुन्हा या शाळेमध्ये दाखल झाले आहेत। गावकऱ्यांसह स्वतः या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत, कारण या शाळेला शिक्षक दिला जात नाहीये। केंद्र प्रमुखांनी त्यांच्याशी चर्चा केली, परंतु केंद्र प्रमुखांनी कोऱ्या कागदावर लिहून दिलं होतं, ते लिहिलेलं मान्य नाही, आम्हाला अधिकृत लेटर हेडवर लिहून द्या अशी मागणी अभिजित दिपके यांनी केली होती। आणि त्यानंतर अभिजित दिपके यांचं हिंगोली जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे आणि लवकर शिक्षक देऊ असं त्यांच्याकडनं आश्वासन देण्यात आले। 2 तासांच्या ठिय्यानंतर शिक्षण विभागाने लिंबाळा शाळेला पुरेसे शिक्षक देण्याचं लेखी आश्वासन दिलं आणि त्यानंतर दिपकेंनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं। कॉक्रोच जनता पार्टीने शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर भर देणार असल्याचं जाहीर केलंय। अभिजित दिपकेंनी स्कूल ठीक करो अभियान सुरू केलं असून त्याची सुरुवात हिंगोलीतनं केली आहे। त्याच अभियानाचा भाग म्हणून अभिजित दिपकेंनी हिंगोलीतल्या वेगवेगळ्या सरकारी शाळांना भेट दिली आहे। डेगस गावातल्या शाळेत पोहोचताच दिपकेंचा पारा चढला, कारण तिथल्या गुरुजींनी चिमुकल्या मुलांना हातात झाडू देऊन वर्ग झाडायला लावला होता। तर प्रश्न तसा नाहीये, लहान मुलं आहेत, ते शिकायला येत आहेत, ते तुम्ही त्यांच्याकडून झाडू लावून घेणार का शाळेत? हे चुकीचं सर, करू नका प्लीज असं। त्याच्यानंतर कोणी झाडू मारायचं नाही, तुमचं काम नाही, तुम्ही शिकायला तर तुम्ही फक्त शिकायचं इथं, साफसफाई तुम्ही नाही करायची। अभिजित दिपकेंच्या हिंगोली दौऱ्यादरम्यान एक आशादायक चित्रही पाहायला मिळालं। संतूर पिंपरी गावातल्या ज्या शाळेची 15 ऑगस्टच्या पाहणी दरम्यान दुरवस्था पाहायला मिळाली होती, त्या शाळेचं रूप अवघ्या 2 दिवसात पूर्णपणे पालटलं होतं। बॅनरने झाकलेल्या खिडक्यांच्या जागी चांगल्या खिडक्या बसवण्यात आल्या। मुलं जमिनीवर नव्हे तर बेंचवर बसली आहेत। शौचालयातल्या नळाला देखील पाणी आलंय। मागच्या 25 वर्षात मी पहिल्यांदा गावातल्या मुलांना बेंचेसवर बसताना पाहिले नाही, तर ह्या गावात मी जेव्हा कधी यायचो मुलं खाली जमिनीवरच बसायचे। मी माझ्या आयुष्यात माझ्या गावातल्या मुलांना पहिल्यांदा बेंचेसवर बसताना पाहिले, याचा खूप आनंद होतोय आणि माझ्यासाठी हे जंतर मंतरपेक्षा मोठं आहे। तुम्ही शाळेत बेंच नाही येतं, पाणी येत नाहीये, वॉशरूम आणि कॅमेरे सुद्धा फुटलेत अशी पाहणी केली होती आणि आता काय आढळून आलं? नाही, आता बरीचशी सुधारणा केली, कॅमेरे लागलेत, खिडक्या नीट केल्या, बेंचेस आलेत, वॉशरूम नीट झालेले। योग्य गोष्टीसाठी योग्य मार्गाने यंत्रणांना जाब विचारला तर सकारात्मक बदल घडू शकतो, हे अभिजित दिपकेंच्या स्कूल ठीक करो अभियानाने दाखवून दिलंय। मात्र सगळ्याच सरकारी शाळांमधलं चित्र बदलायचं असेल तर एकटा अभिजित दिपके पुरणार नाही, हे देखील तेवढंच खरंय। माधव दिपके, ABP माझा, हिंगोली।